या कार्यक्रमाला सविस्तरपणे राऊत सर आपल्याला ऐकायचं आहे, म्हणून तुमच्या अगोदर अगदी मोजके क्षण ही संधी सोडायची नाही, कारण पालक आणि विद्यार्थी एवढ्या संख्येनं पहिल्यांदाच एकत्र येताना मी गेवराई शहरात पाहतोय. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. जगप्रसिद्ध साहित्यिक, लेखक आणि विचारवंत असलेले रोमा रोला यांनी गांधीजींचं आत्मचरित्र लिहिलं करपेसर, आणि त्यात ते असं म्हणतात, जगाच्या 1000 वर्षाच्या इतिहासात जगावर प्रभाव टाकणारा गांधीं इतका दुसरा मोठा भारतीय मला कुठला पाहायला मिळाला. आज शिक्षणाचं असेल, ग्रामीण जीवनाचं असेल, वेगवेगळ्या अंगानं समाज जीवनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या राष्ट्रपित्याची जयंती आहे, लाल बहादूर शास्त्रीजींची जयंती आहे. या दोनही महापुरुषांना, महामानवांना सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी अभिवादन करेन. मागचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला खेत्रे सरांच्या क्लासेसचा, त्याला एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचं महत्त्व त्या दिवसाला होतं. स्वामी विवेकानंदांचं जे भाषण शिकागोच्या धर्मपरिषदेत झालं, त्या परिषदेच्या दिवशी खेत्रे सरांच्या त्या क्लासेसचं उद्घाटन झालं. या क्लासेसचं हे वैशिष्ट्य मला अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की अशा स्वरूपाचे ऐतिहासिक दिवस ठरवून आपण या पद्धतीचे कार्यक्रम ज्यावेळी घेतो, मला वाटतं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही अंशी का होईना तो महापुरुष या विद्यार्थ्यांपर्यंत काही प्रमाणात का होईना पोहोचण्याचं काम होत असतं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक वेगळं महत्त्व आजच्या कार्यक्रमाला आहे असं या ठिकाणी आपण जाहीर केलं पाहिजे. कारण गांधींसारखा महापुरुष ज्या पिढीला समजणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, आज त्याच गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो, महापुरुष हे ऊर्जेसारखे आहेत. हे सगळे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, त्यांना माहीत आहे की ऊर्जेचा सिद्धांत आम्हाला असं सांगतो, ऊर्जा ही नष्टही करता येत नाही, ऊर्जा ही पुन्हा निर्माणही करता येत नाही, ती फक्त एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते. महापुरुषांच्या विचारांचंही तसंच आहे. मला माहीत नाही गांधींसारखा, लाल बहादूरजी शास्त्रींसारखा महापुरुष पुन्हा निर्माण होईल की नाही. त्यांच्यासारखा महापुरुष निर्माण करणंही आता अशक्य आहे, पुन्हा त्यांना नष्ट करणंही अशक्य आहे, परंतु त्यांचे विचार एका घटकातून दुसऱ्या घटकात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हस्तांतरित होऊ शकतात. या हस्तांतरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेली ही सगळीच मान्यवर मंडळी, प्रामुख्यानं क्लासेसचा हा कार्यक्रम आहे. क्लासेसचा कार्यक्रम पाहिला तर सरकारी शालेय व्यवस्थेतली लोक तिथं कमी प्रमाणात त्याला स्पर्श करताना आपल्याला दिसून यायला लागतात, कारण एक संभ्रम त्यांच्या मनात क्लासेस संस्कृतीबद्दल निर्माण झालाय. मात्र आजच्या कालखंडात क्लासेस संस्कृतीशिवाय शैक्षणिक पातळीवरती जी व्यवस्था ज्या स्वरूपात काम करते ती पाहता मला वाटतं क्लासेस संस्कृतीशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही, हे माझं वैयक्तिक स्पष्टपणे मत या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीर करेल. ही क्लासेस संस्कृती या तालुक्यात, या शहरात ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रुजवण्याचं काम केलं, अध्यात्म, शिक्षण, विज्ञान, धर्म या बाबीची सांगड ज्या बाबांच्या माध्यमातून आपण पाहतो, बाबा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, धर्मराज करपेसर आहेत, झेंडेकर सर आहेत, राऊत सर आहेत, ही सगळीच मंडळी आहेत. माझे गुरु आदरणीय सचिनजी पुणेकर सर आहेत. सातत्यानं या परिवाराचा एक सदस्य, या क्लासेसचा एक विद्यार्थी, या जाणीवेतून आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला मनस्वी आनंद या ठिकाणी होतोय. आज विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा हा सोहळा आहे, विद्यार्थ्यांसाठी 4 गोष्टी बोलण्यासाठीचा हा सोहळा आहे, परंतु पालक मेळावा, हा पालक मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं का आयोजित केला असावा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडू शकतो. हे सगळे विद्यार्थी घडवायचे, हा क्लासेसचा कार्यक्रम आहे. क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्यानं शिकवलं जात आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बक्षिसांच्या माध्यमातून दिली जाते, पण पालकांना नेमकं का बोलवायचं हा प्रश्न तुम्हाला यावेळी पडेल. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत फार सुंदर म्हटलंय, येथ वडील जे वर्तती ते ऐर अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्ही कुटुंबात, तुम्ही तुमच्या पाल्याच्या लहानपणापासून ज्या स्वरूपाचं वर्तन, ज्या स्वरूपाचे विचार, ज्या स्वरूपाच्या सवयी सातत्यानं बिंबवत असता, त्यातून तुमच्या पाल्याचं सामाजिकीकरण त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे, उद्याची ही जी बलदंड भारताची उद्याची पिढी आहे, ही पिढी जर साकारायची असेल तर तुमचं वर्तन, तुमचं त्यांच्याकडे असलेला कटाक्ष या बाबी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्या जाणीवेतून मला वाटतं त्यांनी हा कार्यक्रम प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसनी पालक मेळावा आयोजित केलेला आहे. आपण पाहतो अगदी तुमच्यासारखं अनुकरण लहानपणापासून तुमचं लेकरू ज्यावेळी वाढत असतं त्यावेळी घरामध्ये अगदी भातुकलीचा खेळ खेळणारी चिमुरडी जर पाहिली तर आपल्या आईसारखी साडी घालण्याचं काम करते. ऑफिसातून कामावरून येणाऱ्या पप्पाचं, वडिलांचं, त्यांचं नाटकी ढंग त्यांचा स्वीकारण्याचं काम छोटासा पालक करत असतो. या छोट्या छोट्या बाबी असतात.
पाल्याचं किंवा जगातल्या कुठल्याही व्यक्तीचं जन्मानंतर त्याचं सामाजिकीकरण होत असताना, हे सामाजिकीकरण होत असताना, हे सोशलायझेशन होत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक, सगळ्यात महत्त्वाचा पाया हा पालक, हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाया असतो. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांनी ही जाणीव या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. मी एक उदाहरण सांगेल आपल्याला की आज ज्या विकारांचा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाला की ही पिढी आज काही बाबतीमध्ये अडकून पडतीये, काही विकार त्यांना त्या ठिकाणी मोबाईल सारख्या गोष्टी आहेत, सोशल मीडिया सारख्या त्या जडताना आपल्याला दिसून यायला लागतायत. हा विकारांचा एक प्रकारचा जाळ आहे. एखाद्या व्यक्तीनं घरात धावत धावत यावं आणि अंगणामध्ये चूल असावी, चुलीवरती त्याच्या पत्नीनं तापवण्यासाठी दूध ठेवलेलं असावं करपेसर, दूध उतू जातं हे त्यानं पाहावं, घरात जावं आणि बायकोला त्यानं अतिशय गलिच्छ शब्दात बोलावं, आरडावं, ओरडावं आणि म्हणावं, दूध बाहेर चुलीवरती उतू जातंय, तुला कळालं नाही का, तू लक्ष का देत नाहीस. त्यावेळी त्या बायकोनं शांत शब्दात त्या व्यक्तीला सुनावलं, दूध बाहेर उतू जातंय, घरात येऊन तुम्ही मला शिव्या घालत बसण्यापेक्षा जर त्या चुलीतला जाळ थोडासा पाठीमागं ओढला असता तर दूध मात्र उतू जायचं वाचलं असतं. मला वाटतं पालकांमध्ये हीच गफलत होताना दिसून येते. नको तिथं आपण वेळ खर्ची करतोय. हा विकारांचा जो जाळ तुमच्या पिढीला, तुमच्या पाल्यांना आज लागू पाहतोय, मला वाटतं तो जाळ थोडासा कमी, थोडासा पाठीमागं ओढण्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर उद्या एका वेगळ्या मार्गाला, काही गोष्टींपासून कमी पडत असलेली ही पिढी त्या ठिकाणी वाचल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आवर्जून जाहीर करू इच्छितो. आज मोबाईलवरती विशेष स्ट्रेस, विशेष अशा स्वरूपाचा फोकस आणि लक्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोबाईल या गोष्टीपायी या सर्व शिक्षकांनी क्लासमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यातली प्रमुख अडचण कोविडच्या काळानंतर मोबाईल आहे, हे इथल्या पालकांना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. एक काळ होता, आपण आपल्या पाल्याला म्हणायचो, ठेव तो मोबाईल बाजूला आणि अभ्यासाला बस. कोविडनं आम्हाला हे शिकवलं, घे तो मोबाईल आणि आता अभ्यासाला बस. कोविडच्या काळामुळे मोबाईल शिवाय अभ्यास नाही ही जाणीव विद्यार्थ्यांनी सुद्धा. प्रेयस आणि श्रेयस हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. प्रेयस आणि श्रेयस, एखादी गोष्ट जर आपल्याला प्रचंड आवडत असेल, पर काही गोष्टी मिळाव्यात त्या सहजपणे मिळाव्यात, सुखकरपणे मिळाव्यात, त्याला सुलभपणे मिळाव्यात, त्याला काही मिळवायचं नाही, त्याला डॉक्टर सुद्धा व्हायचंय ना, तर त्याला गाडून घेणं गरजेचं नाही, त्याला 5, 6, 7, 8 तास अभ्यास करायला गरजेचं नाही, हे पालकांना आता वाटायला लागतं. त्यांनी शॉर्टकटचे मार्ग त्या ठिकाणी अवलंबायला सुरुवात केलीत. आणि म्हणून ही जी कोट्यावधींची जी काही स्पर्धा सुरू झाली आहे MBBS ला प्रवेश करण्यासाठीची किंवा इतर ठिकाणी प्रवेश करण्यासाठीची, मला वाटतं तिला जर रोख घालायचा असेल, तुमचा पाल्य हा शासकीय स्वरूपात जर वैद्यकीय प्रवेश त्याला मिळवायचा असेल वा इतर ठिकाणी प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही त्याला कष्टाची सवय त्या ठिकाणी लावली पाहिजे. तुम्हाला वाटतं त्याला त्रास होऊ नये, काही होत नाही, असं कुठं झालंय का? एखादा विद्यार्थी अभ्यास करायला बसलाय, प्रचंड अभ्यास करतोय, त्याच्या शरीराला कुठंतरी छिद्र पडलंय, असं कधी घडलंय का? असं कधीच काही घडत नाही. अभ्यास करता करता कुणाचा तरी मृत्यू झालाय, असंही कधी घडत नाही. मोबाईलमुळे काही लोक वारली असतील, त्यांचा मृत्यू झाला असेल, पण अभ्यास करताना कधी कुणी मेलं नाही. आणि म्हणून पालकांनी अभ्यासाच्या बाबतीत मला वाटतं त्या ठिकाणी तफावत करणं गरजेचं नाही, आणि अभ्यासाच्या बाबतीत मला वाटतं त्या ठिकाणी आपण माघार घेणं किंवा अभ्यासाच्या बाबतीत हे सगळे लाड पुरवणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं नाही. मी एका कार्यक्रमात ते उदाहरण सांगितलं की एखादं फुलपाखराचं छोटंसं पिलू ज्यावेळी कोशात असतं, त्याला बाहेर जर त्या कोशातून पडायचं असेल तर त्याला कुणी हात लावायची गरज नसते, आपोआप ते बाहेर पडलं पाहिजे. त्यानं संघर्ष केला पाहिजे, झटपट केली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, कष्टाच्या चापकाचे फटकारे त्याच्यावरती बसले पाहिजेत, तर ते त्यातून बाहेर पडलं तर त्याचे पंख बळकट होतात आणि ते उडू शकतं. आपण जर त्याला हात लावून बाहेर काढलं तर बाहेर आल्याबरोबर ते मरतं, कारण नंतर त्याला उडता येत नाही. आणि म्हणून तसंच असतं, यांना जर या जगाच्या स्पर्धेत बाहेर पडायचं असेल तर यांना यांच्या मेहनतीवरती, तुम्हाला सांगतो, यांच्या मेहनतीवरती यांना त्या ठिकाणी त्यांचे बळकट पंख मजबूत करण्यासाठी त्यांना झटायला लावणं, संघर्ष करायला लावणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपलं काय झालंय, आपण अतिशय चकचकीत मार्ग त्यांना करून देतो. जे कृष्णमूर्ती यांनी असं सांगितलंय की तुमचा पाल्य, तुमचं बालक त्या ठिकाणी जन्माला आलं, जन्माला आल्याबरोबर ते त्याचा एक स्वच्छ, सुंदर, निखळ असा खळाळता झरा घेऊन त्या ठिकाणी जन्माला आलेलं असतं. तुम्ही काय करायचं असतं, त्याच्या त्या प्रवाहातले मोठमोठे दगडगोटे, मोठमोठे वृक्ष असतील त्या प्रवाहात, धोंडी असतील त्या प्रवाहातल्या, त्या बाजूला सरायचे असतात. त्यात छोटे जर दगडगोटे असतील तर ते तसेच राहू द्यायचे असतात. त्याचा प्रवाह आपण कॅनॉल करून, त्याचं सिमेंट कॉन्क्रिटी करून चकचकीत करतोय. त्याचा झुळझुळपणा, त्याच्यातली झुळझुळता, त्याचा निखळपणा, स्वच्छता, सुंदरता त्या ठिकाणी नष्ट होण्याचं काम करते. आणि म्हणून आपल्या पाल्याच्या वाटेतले मोठे धोंड तुम्ही जरूर दूर करा, पण छोट्या अडचणींचा सामना त्याला वैयक्तिकरित्या करू द्या. इथपर्यंत त्याला यावं लागतंय, स्वतःच्या मेहनतीवर येऊ द्या, त्याला कळू द्या नेटची परीक्षा काय आहे, त्याला कळू द्या JEE काय आहे, त्याला स्वतः कळू द्या शासकीय यंत्रणा कशा स्वरूपात काम करतात, कसं तिथं जावं लागतं, कसं पोहोचावं लागतं, त्याला स्वतः ह्या सगळ्या गोष्टी शिकता येणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि ते त्याच्यावरती सोपवण्याचं काम तुम्ही करा. आज प्रकर्षानं
सरांना जाणवलं की विद्यार्थ्यांना मोठी अडचण ही जाणवते की क्लासमध्ये आल्यानंतर रात्रभर त्यांचे डोळे सुजलेले असतात, अभ्यास केलेला नसतो, मोबाईलवरती काटकशानं लक्ष टाकलेलं असतं. मोबाईल ही असा आहे की ज्याच्यामध्ये आपण एकदा जर गुंतलं तर त्याच्यातून आपलं विद्यार्थ्यांचं मन त्या ठिकाणी बाहेर निघत नाही. त्यातच कितीतरी वेळ त्यांचा जातो. वर्षातले दिवसातले कितीतरी तास त्या ठिकाणी त्याच्यात वाया जाण्याचं काम होतं. प्रकर्षानं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल आणि मग काही गेमिंग्स आहेत. याच्यामध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी वाहवत जात असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात यायला लागतात. याचे परिणाम केवळ त्यांच्या अभ्यासावरती होत नाहीत. सगळ्या पालकांना मला ठणकावून सांगायचं आहे, तुमचा एक पाल्य तुमचा एक मुलगा या जाणीवेतून तुम्हाला आवर्जून मला सांगायचं आहे, याचे परिणाम फक्त त्यांच्या अभ्यासावरती होत नाहीत, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती सुद्धा मोबाईलच्या इतक्या अवाढव्य वापराचे त्या ठिकाणी परिणाम होत असल्याचे दिसून येतात. लेनार्थ हार्देल नावाचा शास्त्रज्ञ सर, त्या शास्त्रज्ञाने एक मेटा विश्लेषण केलं एका संशोधनाच्या आधारे. त्याच्या असं लक्षात आलंय की या पद्धतीनं जर मोबाईलचा वापर तितक्याच गतिमानतेनं 6 महिन्यापर्यंत किंवा काही काळापर्यंत वाढत गेला तर 100% ब्रेन ट्यूमरची प्राथमिकता त्याच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी यायला लागते. हे वास्तव आहे. या देशातले 69% युवक आज आपल्या भावना मोबाईलच्या माध्यमातून व्यक्त करतायत. तुम्हाला समोरासमोर येऊन बोलत नाही तुमचा पाल्य, मोबाईलवरून आज मेसेज करायला लागलेत. गेवरायत असेल, पप्पा गावी असतील, मोबाईलवरून आज भावना व्यक्त करण्याची सवय झाली. आमच्या ओठावरचं बोलणं आमच्या बोटावरती कधी आलं हे आम्हालाच कळलं नाही. एका क्लिकनं आज पोरं व्यक्त व्हायला लागलेत. माझ्या या सगळ्या पिढीला, माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींना मला आवर्जून सांगायचंय, तुम्ही तुमच्या वडिलांना घरी जाऊन किंवा प्रत्यक्षपणे आईला, बाबांना ज्या पद्धतीच्या भावना आपण व्यक्त करू शकतो त्या भावनांची सर तुम्ही मोबाईलवरून व्यक्त केलेल्या मेसेजमध्ये कधीच येऊ शकत नाही. याची जाणीव तुम्हाला करायची आहे. विनोबा भावे असं म्हणायचे, भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. अभिरुची. आज या मोबाईलनं तुमच्या या सगळ्या समोरच्या पिढीच्या भावना मरू पाहतायत आणि जिथं भावना मरतायत तिथं त्याची वाढ खुंटते. त्याची सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, सगळ्या स्वरूपाची वाढ त्या ठिकाणी खुंटण्याचं काम होत असतं आणि म्हणून त्याच्या भावना मरणार नाहीत. या दृष्टिकोनातून मला वाटतं तुम्ही काम करणं गरजेचं आहे. त्या दिवशी खेत्रे सरांना सुद्धा मी ती गोष्ट सांगितली, पुणेकर सरांना सुद्धा. अल्गोरिदम नावाचा एक अजेंडा मोबाईलमध्ये चालतो. अल्गोरिदम. तुमचा पाल्य जर घरी गेल्याबरोबर मोबाईल पाहत असेल, तुम्ही पहिल्यांदा मोबाईलवरती ज्यावेळी येता करपे सर, मोबाईलवरती पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कुठली गोष्ट सर्च करता, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वा इतर ठिकाणी, त्याचं ट्रॅकिंग होतं मोबाईलच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. ते ट्रॅक केलं जातं सगळं. तुमचा वैयक्तिक डेटा मोबाईलकडे राहतो आणि त्या डेटाच्या आधारावरती तुम्हाला जे गोष्टी आवडतात, तुम्ही बघा युट्यूबला, तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल तीच पुन्हा पुन्हा यायला लागते. फेसबुकला तुम्हाला जे आवडतं तेच स्क्रोल डाऊन केल्यानंतर तेच पुन्हा पुन्हा यायला लागतं. तुम्हाला जे आवडतं तेच पुन्हा पुन्हा दाखवण्याचं काम त्या अल्गोरिदम या अजेंड्याच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून तुम्हाला जे आवडतं तेच तुम्हाला पाहायला मिळतं. तुमच्या या पिढीला, पाल्याला सुद्धा तेच पाहायला मिळतं आणि मग त्यांना चिकित्सकपणे एखाद्या विषयाची जी दुसरी बाजू असते ती दुसरी बाजूचा अभ्यास त्यांचा होत नाही. एकाच दिशेनं त्यांचा विकास होत राहतो. म्हणजे अर्धवट ज्ञानाच्या खाईमध्ये तुमचा पाल्य मोबाईलमुळे त्या ठिकाणी ढकलला जातोय. पुणेकर सरांनी जसं सांगितलं मगाशी की एक कन्सेप्ट त्यांना शोधायची होती, 50 पुस्तकं त्यांना धुंडाळावी लागली. बाकीच्या बाजूंचा सुद्धा सर्वांगीण अभ्यास त्यांचा त्या ठिकाणी झाला आणि म्हणून अर्धवट ज्ञान हे प्रचंड एखाद्या शस्त्रापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी घातक असतं आणि म्हणून अर्धवट ज्ञानाच्या खाईत या मोबाईल संस्कृतीच्या माध्यमातून आपण आपल्या पाल्याला त्या ठिकाणी ढकलतोय. याची जाणीव तुम्हाला या ठिकाणी करून द्यायची. मोजके काही उदाहरणं ते सुद्धा कळतात. तुमचा पाल्य जर तुम्हाला फसवून म्हणत असेल की मी मोबाईलवरती अभ्यास करण्यासाठी मोबाईल घेतोय, पण तुमच्या पाल्य मोबाईलवरती कुठलं ऍप किती तास पाहत होता हे आता कळायला लागले मोबाईलवरती. तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय, तुम्हाला माहित नसेल ही भीती आता तुमच्या मनात इथून पुढे ठेवा. तुमचे वडील, तुमची आई इथं आलेले असतील तर घरी गेल्यावर ते बघतील संध्याकाळी झोपताना की तू कुठला ऍप जास्त बघितलंय आणि म्हणून तुम्ही कुठला ऍप पाहता. ही सुद्धा टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये. या टेक्नॉलॉजीचा उपयोग मला वाटतं आता पालकांनी करून घेणं सगळ्यात जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. परवा काल अगदी काही दिवसापूर्वीची घटना आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सतत मोबाईल पाहणार एक 9 वर्षाचं लेकरू, बाबा 9 वर्षाचं लेकरू, त्यानं आत्महत्या कशी करतात हे मोबाईलवरती पाहिलं. स्वतःचा टेडी बिअर जी बाहुली असते ना, त्या बाहुलीला त्यानं खोटी फाशी देण्याचं काम केलं. त्याला असं वाटलं आता ही बाहुली मेली. त्या लेकरानं सुद्धा स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेऊन खिडकीच्या गजाला फास लावून स्वतःचा गळफास त्या ठिकाणी घेण्याचं काम केलं. त्याचं मानसिक संतुलन 9व्या वर्षी त्या मोबाईलमध्ये हरवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. 16 वर्षाचं आळंदीतलं एक पोरगं, 90% गुण त्याला आहेत, 90% गुण आहेत त्याला, पण मोबाईलमध्ये सातत्यानं असायचं. वडील त्याच्यावरती चिडले. ते इतकं व्यग्र व्यस्त त्या मोबाईलमध्ये झालेलं होतं. त्या 90% गुण असलेल्या पोराला त्याला लक्षात आलं नाही, त्यानं आत्महत्या केली गळफास घेऊन. 90% गुण असलेल्या त्या लेकरानं. एवढंच काय तर डंबेल्स असतं ना, त्या डंबेल्सनं बापाची कवटी फुटेपर्यंत बापाला मारण्याचं काम केलं. त्याला वाटलं बाप मेला नाही म्हणून त्यानं सुरी घेऊन सुरीनं बापावरती तब्बल 86 वार केले.
ही विकृत घटना या मोबाईलच्या माध्यमातून किंवा त्यातून त्याचं जे संतुलन त्या ठिकाणी हरवतं त्यातून जन्माला येते. ही जाणीव पालकांना मला या ठिकाणी करून द्यायची. ही किती घातक गोष्ट आहे याची जाणीव तुम्हाला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला करून देणं हाच माझा या ठिकाणी उद्देश आहे. दोघंही आई आणि बाप दोघंही IAS असलेले दाम्पत्य आहेत. त्यांचं एक 18 वर्षाचं लेकरू आहे. एकुलतं एक पोरग आहे त्यांना. दोघंही IAS आहेत. काय कमी आहे त्यांच्याकडे? वाटेल ते सगळं देण्याचं काम त्यांनी त्यांच्या लेकराला केलं. त्याला हॅरी पॉटर फार आवडायचा. त्याला हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेत सुद्धा नेऊन आणलं. त्याला फुटबॉलचे सामने फार आवडायचे म्हणून त्याला VIP कक्षामध्ये बसून 18व्या वर्षी फुटबॉलचे सामने सुद्धा दाखवण्याचं काम केलं. वाटेल तो लाड त्याचा केला. पण त्याला गेमिंगचा प्रचंड छंद होता. खूप गेमिंग करायचा तो पोरगा. प्रचंड गेम खेळायचा. तो इतका व्यस्त आणि त्याचं मानसिक संतुलन त्या गेमिंगमध्ये गेलं. त्या 18 वर्षाच्या पोरानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. IAS असलेलं दाम्पत्य काय करायचं? त्यांना एकुलतं एक लेकरू होतं. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय, तुमचा पाल्य आजपासून तुम्ही ठणकावून सांगा किंवा आजपासून तुम्ही मनाशी खुणगाट बांधा. कुणी असेल जर तुमचा पाल्य मोबाईल पाहत नसेल तर तुमचं अभिनंदनच आहे. पण मोबाईलमध्ये सुद्धा काही सकारात्मक गोष्टी त्याला पाहू द्या. पण तो नेमका काय पाहतो यावरती कटाक्षानं लक्ष देण्याचं काम तुम्ही शेतकरी असू द्या कुणी असू द्या तुम्ही करण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि माझ्या या सगळ्या तरुण पिढीला मला आवर्जून सांगायचंय की तुमच्या भावना त्या ठिकाणी मरू देऊ नका. अरे आई जर चुली शेजारी भाकरी भाजत बसलेली असेल आणि त्या आईच्या हाताला जर भाकरी भाजताना एखादा चटका बसला तर तिच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पण आज या पिढीला सर काहीच वाटेन असं झालंय. आईच्या डोळ्यात पाणी आलं चटका बसला म्हणून तर तुम्हाला काहीच वाटत नाही. पण फेसबुकवर जर एखादा फोटो अपलोड केला तर त्याला जर कमी लाईक्स आणि कमेंट्स आल्या तर तुमच्या अंगाचा पारा त्या ठिकाणी आज चढायला लागतो. लाईक्स आणि कमेंट्स याच्यावरती आपल्या यशाचं मोजमाप आपण करायला लागलोय. मी नेहमी सांगत असतो सोशल मीडियावरती बोलत असताना की आज या जगामध्ये हे समोर बसलेली ही समोरची पिढी आपल्या यशाची इंटेन्सिटी मोजत असताना लाईक मध्ये मोजायला लागली आहे. मला तुम्हाला सांगायचंय, एखाद्या शास्त्रज्ञानं प्रत्यक्षात जर एखादं मोठं यान बनवलं, एखादं अस्त्र बनवलं आणि ते अवकाशात सोडलं तर त्याला मिळणारे लाईक्स जर कमी असतील कदाचित युट्यूबवरती, आणि एखाद्या साध्या सुद्धा इंजिनियरनं जर एखादा ड्रोन बनवला छोटासा, तो इथं तिथं गिरट्या घालत असला आणि त्याचा व्हिडिओ बनवून जर त्यानं याच्यावरती टाकला युट्यूबवरती, त्याला जर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स आले तर त्यांना असं समजायचं नसतं की त्या यान बनवणाऱ्या शास्त्रज्ञापेक्षा सुद्धा मोठं यश त्या ठिकाणी मी प्राप्त केलंय. मला तुम्हाला हेच सांगायचंय, लाईक्स आणि कमेंट्स किती मिळतात याच्यावर तुमच्या यशाचं मोजमाप करत बसू नका. सामाजिक पातळीवरती तुम्ही तुमच्या यशाचं मोजमाप सगळ्यात जास्त करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ही बाब या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे. पालकांना सुद्धा मला सांगायचंय, मोबाईलमध्ये चांगल्या सुद्धा काही गोष्टी आहेत. आज एका मिनिटामध्ये 1.5 कोटी व्हॉट्सअप मेसेज करतो आणि त्या 1.5 कोटीमध्ये आपण सुद्धा आहेत बरं का. आपण सुद्धा त्या डेटाचा बळी जो आहे त्या बळी पडणाऱ्यांमध्ये आपण आहोत. परंतु काही लोक असे सुद्धा आहेत की त्या डेटावरती ते काम करतायत. आज ॲमेझॉन सारखी कंपनी, काही लोकांना माहीत असेल इथल्या, ॲमेझॉन कुठंच त्यांचं ऑफिस दिसत आपल्याला नाही, पण ॲमेझॉन सारखं रिटेल म्हणजे विक्री करणारं एखादा एवढा मोठा बाजार जगात आपल्याला कुठे दिसतोय का? त्यांचं ऑफिस कुठंच नाही. पण फ्लिपकार्ट असेल, कुठंच ऑफिस आपल्याला दिसत नाही त्यांचं, पण त्यांच्या इतकं मोठं खरेदी विक्री करणारी यंत्रणा कुठे आहे का? आज पेटीएम आहे, पेटीएमची कुठं बँक दिसते का तुम्हाला? पण सगळ्यात जास्त आर्थिक व्यवहार पेटीएम फोनपेच्या माध्यमातून होतं. हे सगळं मोबाईलच्या माध्यमातून. कुणीतरी यांच्यासारख्या तरुणांनी त्याच तरुण वयामध्ये हे सगळं घडून आणलेलं आहे. आणि म्हणून या प्रकारच्या गोष्टी सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतात. के श्रीनाथ नावाचा एक पोरगा केरळच्या रेल्वे स्थानकावरती कुलीचं काम करायचा, डोक्यावरती लोकांची बोचके वाहून नेण्याचं काम करायचा. तो के श्रीनाथ त्या मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास करत राहिला, कानामध्ये इयरफोन्स घालायचा, आणि तो के श्रीनाथ KPSCची परीक्षा उत्तीर्ण होण्याचं काम त्या के श्रीनाथनं केलं. क्लास 2 होण्याचं काम त्या के श्रीनाथनं केलं. मोबाईलच्या माध्यमातून त्यानं अभ्यास केला. काल परवा नीटचा निकाल लागला. त्या नीटमध्ये आपल्या बीडचा पोरगा, पेपरमध्ये त्याचं नाव छापून आलं. आईची वडिलांची घरची परिस्थिती अतिशय गरीब असलेल्या परिस्थितीतला पोरगा, तो पोरगा मोबाईलवरती अभ्यास करत राहिला. मोबाईलच्या माध्यमातून त्यानं नीटच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण होण्याचं काम केलं. असे कितीतरी विद्यार्थी आहेत मोबाईलच्या माध्यमातून यशाला गवस निघालणारे. सामाजिक गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून होतात. काल परवा उत्तराखंडला, केरळला महाप्रलय आला. लोकांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केले, तिथून मदत जमा केली आणि उत्तराखंडला पाठवण्याचं काम केलं. आज रक्तपेढ्या मोबाईलच्या तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून चालवण्याचं काम त्या ठिकाणी होतं. संत तुकारामांनी जसं सांगितलंय, तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्यासी दावी रंग. मला वाटतं हे दर्पणाचं अंग घेऊन मोबाईल तुमच्या समोर उभा आहे, ही सोशल मीडिया तुमच्या समोर उभा आहे. कुठलं बिंब घेऊन आपण त्याच्या समोर जायचं यावरती आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये अवलंबून आहे. आणि म्हणून चांगली भूमिका घेऊन त्या मोबाईल समोर जाण्याचं काम तुम्ही सर्वजण करा. हीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून मी या ठिकाणी करतो. आपला अधिकचा वेळ घेत नाही. तुम्हा सगळ्यांना मला एवढंच एक गोष्ट सांगायची, तुमच्या या पाल्याच्या नजरेमध्ये तुमच्या प्रती तुम्ही विश्वास कमावण्याचं काम सुद्धा तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे. त्यांना तुमच्यावरती प्रचंड विश्वास वाटणं त्या ठिकाणी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एखाद्या डोंबाऱ्यानं चौकात खेळ मांडावा, इकडून एक बांबू तिकडून एक बांबू, मध्ये दोरी असावी, खाली बाप ढोल बडवतोय, पोरगी त्या दोरीवरती चालतेय, त्या पोरगी दोरीवरती चालतेय, त्या पोरीला विचारलं तू
दुरीवरती इतक्या विश्वासानं का चालते? त्या पोरीनं उत्तर दिलं होतं, ती असं म्हणाली, जोपर्यंत माझा बाप खाली ढोल बडवत असतो मला माझ्या बापावर इतका विश्वास आहे की माझा बाप ढोल बडवणं थांबवणार नाही, आणि बाप माझा ढोल बडवणं थांबवत नसेल तर मी सुद्धा जमिनीवर खाली पडणार नाही. मला वाटतं या स्वरूपाचा विश्वास तुमच्या पाल्याच्या मनात तुमच्या प्रति बापावरती आईवरती निर्माण होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तो तुम्ही निर्माण कराल. तुमची जी स्वप्न आहेत, जी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत, ती स्वप्न तुम्ही तुमच्या या पाल्याच्या डोळ्यामध्ये पाहत आहात, त्यांच्या डोळ्यातून ही सगळी स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी कराल, हीच कामना व्यक्त करतो. शेवटी मला इथं बोलावलं त्याबद्दल अतिशय मनापासून ऋण. सातत्यानं या प्राईम लातूर पॅटर्न परिवाराचे माझ्यावरती ऋण तर शैक्षणिकदृष्ट्या आहेतच, संस्काराच्या दृष्टिकोनातून पुणेकर सर, झेंडेकर सर या सगळ्या लोकांची माझ्यावरती उपकार आहेत, ऋण आहेत. त्याची जाणीव ठेवत सातत्यानं मी यांचे अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा तुमचाच एक पाल्य, तुमचाच एक मुलगा बोलतो या जाणीवेतून पालकांनी ऐकून घेतलं त्याबद्दलही आभार व्यक्त करतो. या विद्यार्थी मंडळांनी सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याहीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सन्माननीय करपे सरांना, राऊत सरांना आपल्या सगळ्यांना ऐकायचंय, त्यांना ऐकण्यासाठी आपण कटाक्षानं ते जे बोलतायत त्या बाबी ऐकाल ही कामना व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा बोरकरांच्या शब्दात फक्त एवढंच या ठिकाणी म्हणेल की देखणे हे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदर असे सोहळे, देखणी ही पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा. या देखण्या हातून सत्कार्य घडो, या देखण्या पावलांनी ध्यासपंथापर्यंत चालण्याची कामना घेऊन चालो आणि साऱ्या नभाला कोंडण्याचं सामर्थ्य तुमच्या या पिढीच्या डोळ्यात यावं हीच कामना व्यक्त करतो. थांबतो. कोटी कोटी धन्यवाद.